विषारी दारू पिल्यामुळे पिंपरी चिंचवड येथे 13 लोकांचा मृत्यू झाला. ही न्यूज आपण 2 दिवसापूर्वीच ऐकली. ही विषारी दारू येते कुठून, लोक ती का पितात, शरीरावरती असा काय परिणाम करते ज्यामुळे लोक मरतात, याबद्दल आज आपण थोडंसं सविस्तर जाणून घेऊया. मी आहे डॉक्टर शरद नामदेव मोहरकर, तपोवन हॉस्पिटल, अहिल्यानगर. अल्कोहोलचे तसे बरेच प्रकार असतात, पण आपण 2 महत्वाच्या अल्कोहोल बद्दल बोलूया. एक अल्कोहोल म्हणजे इथेनॉल, ज्याला आपण कमी विषारी अल्कोहोल म्हणूयात, आणि दुसरा अल्कोहोल म्हणजे मिथेनॉल, ज्याला आपण खूप विषारी अल्कोहोल म्हणूयात. इथेनॉल जे लोक नशा करण्यासाठी वापरतात, जे दारू म्हणून पिलं जातं, त्याला आपण इथेनॉल म्हणतो. हे इथेनॉल जेव्हा बॉडीमध्ये जातं तेव्हा त्याला मेटाबोलाइज होतं, बॉडी त्याला पचन करते आणि त्याच्यापासून असे प्रोडक्ट बनवते की ते सहजासहजी बाहेर काढून टाकले जातात किंवा ते शरीरामध्येच वापरले जातात. त्यामुळे इथेनॉलमुळे होणारे बॉडीवरचे इफेक्ट हे स्लो असतात आणि त्याच्यामुळे होणारा मृत्यू हा क्वचितच होतो. पण जर आपण मिथेनॉल पाहिलं तर मिथेनॉल जेव्हा बॉडीमध्ये मेटाबोलाइज होतं तेव्हा त्याच्यापासून फॉर्मिक ऍसिड नावाचा एक प्रोडक्ट बनतो. फॉर्मिक ऍसिड सहजासहजी बॉडीमधून बाहेर काढला जात नाही किंवा तो वापरलाही जात नाही, आणि मग ते फॉर्मिक ऍसिड जसं जसं बॉडीमध्ये वाढत जाईल तसं तसं बॉडीला ते घातक ठरायला सुरुवात होते. आणि जेव्हा ते खूप चांगल्या लेवलला वाढलेलं असतं त्यावेळेस ते डोळ्यामधील दृष्टीपटल, ज्याला आपण रेटायना म्हणतो, त्याच्यावरती खराब इफेक्ट करतात. त्याचबरोबर आपली ऑप्टिक नर्व जे आहे त्याच्यावर खराब इफेक्ट करतात आणि त्यामुळे माणसाची दृष्टी जाते. त्याचबरोबर ते जेव्हा मेंदूवरती परिणाम करतं तेव्हा मेंदूमध्ये सूज येणं, त्याचबरोबर पेशंट बेशुद्ध होणं आणि पेशंटला फिट येणं अशा गोष्टी होतात. आणि हेच फॉर्मिक ऍसिड जेव्हा शरीरामध्ये वाढायला लागतं, नॉर्मली आपल्या शरीरामध्ये रक्ताचा पीएच हा 7.4च्या आसपास मेंटेन केलेला असतो, त्याच्यामध्ये पेशी व्यवस्थित काम करतात. पण जेव्हा हा पीएच ड्रास्टिकली लो व्हायला लागतो, म्हणजे कमी व्हायला लागतो फॉर्मिक ऍसिडमुळे, त्यावेळेस त्या पेशी काम करणं कमी करायला लागतात आणि त्यामुळे एक एक करून शरीरातला अवयव खराब व्हायला लागतो. खराब झालेल्या अवयवामुळे बॉडी जीव सोडायला सुरू करते आणि त्यामुळे पेशंटचा मृत्यू होतो. आता हे खराब असणारं अल्कोहोल किंवा खूप विषारी असणारं अल्कोहोल, ज्याला आपण मिथेनॉल म्हणतोय, हे माणसांच्या शरीरात जातं कसं? तर जे व्यसन करणारे लोक असतात त्यांच्याकडून जर अडल्ट्रेटेड, ज्याला आपण भेसळयुक्त दारू जर घेतली गेली किंवा जी दारू कंपनी थ्रू बनवलेली नाहीये, लोकल वेंडर्सनी बनवलेली आहे, अशी दारू जेव्हा घेतली जाते तेव्हा त्या दारूमध्ये मिथेनॉल मिक्स असण्याची शक्यता खूप जास्त असते. त्याच्या मागे बरेच कारण आहेत. एक तर ते बनवत असताना कॉन्टॅमिनेशन होतं, म्हणजे ज्या पद्धतीने दारू बनवली पाहिजे तशी बनवली जात नाही, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये मिथेनॉल येतं. किंवा दुसरी गोष्ट, एखाद्या विकणाऱ्या व्यक्तीनेच स्वस्त मिथेनॉल मिळतं म्हणून त्या दारूमध्ये ते मिक्स केलेलं असतं आणि त्यामुळे ते मिथेनॉल माणसाच्या शरीरात जातं. किंवा दुसरं एक कारण असू शकतं की ज्यामुळे लोक, जे रेग्युलर पिणारे लोक आहेत, त्यांना किक बसत नाही म्हणून मिथेनॉल मिक्स करून ते त्याच्यामध्ये पितात आणि ते टॉक्सिक डोसच्या वरती गेल्यानंतर माणसाला ते शरीरासाठी घातक ठरायला सुरुवात होते. तर दारू पिलेल्या व्यक्तीकडे बऱ्याच वेळेस दुर्लक्ष केलं जातं. आपल्याला माहित नसतं की तो दारूच्या नशेमुळे पडलाय किंवा त्याला विषारी दारू पिल्यामुळे तो बेशुद्ध पडलाय. यामुळे त्या पेशंटला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यासाठी उशीर होतो आणि झालेला उशीर हा त्याच्या जीवावरती बेततो. मिथेनॉल पॉइझनिंग मध्ये काही प्रमाणामध्ये लोक वाचतातही, पण ते कळणं खूप गरजेचं आहे. लवकर ट्रीटमेंट होणं खूप गरजेचं आहे. किंवा जर अशी कोणी केस सापडली तर त्याला लवकरात लवकर हॉस्पिटलला पोहोचवणं हा एक महत्वाचा टास्क ठरतो. इथेनॉल असो या मिथेनॉल, दारू दोन्ही खराबच आहेत. इथेनॉल पिल्याने हळूहळू करून शरीर खराब होतं आणि शेवटी लिव्हर खराब झाल्यामुळे पेशंट मरतातच. पण मिथेनॉल अशी गोष्ट आहे ती खूपच विषारी असणारी दारू आहे. ती जर चुकून एखाद्याच्या शरीरामध्ये गेली तर पुढच्या काही तासामध्येच त्या माणसाचा मृत्यू होतो. दारू कुठलीही असो, न पिणं हाच योग्य सल्ला आहे, पण त्यातली त्यात भेसळयुक्त दारू पिऊन आपला जीव गमावणं सगळ्यात धोकादायक आहे.